नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार महापणकर, ENT सर्जन. खूप लोकांना ऐकू कमी येतं आणि मग काय होतं का मग ते कुठेतरी बाजारात किंवा मार्केटमध्ये फिरता राहताना असा एक पाटी आढळते की ऐकू कमी येतं का, हिअरिंग हिअर. आणि मग तिथे ते कानाच्या मशीनची दुकानं असतात. तिकडे ते जातात, कान तपासून घेतात, का जुजबी तपास होतो आणि मग त्याच्यानंतर त्यांना मशीन्स दिले जातात. का ते मशीन घेऊन का ते घरी येतात, परंतु पदरी मात्र निराशा येते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. मी तुम्हाला आज सांगणार आहे की कानाचं मशीन का जर तुम्हाला हवं असेल तर ते पद्धतशीरपणे कसं घ्यायचं असतं ते आज नीट ऐकून घ्या. आता काय असतं की पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कमी ऐकू येत असेल का तर आधी सुरुवातीला ENT सर्जनकडे जाऊन कान तपासून घ्या. ह्याचं कारण असं की कानामध्ये जर वॅक्स असला, मळ असला, का तर कानाच्या पडद्यात जर छिद्र असलं, कानाचा पडदा जर सर्दीमुळे का आतमध्ये ओढले गेलेले असतील तर मात्र त्याच्यामुळे ऐकू कमी येतं. तर आपल्याला ते बरं करता येतं, त्यामुळे सुद्धा आपलं ऐकणं सुधारतं. त्याच्यानंतर जर समजा का पडदे व्यवस्थित असतील, काही प्रॉब्लेम नसेल तर मात्र आम्ही त्याचा ऑडिओग्रॅम करतो. ऑडिओग्रॅममध्ये कानाची एक प्रकारची तपासणी असते. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की त्यांना किती टक्के त्यांना बहिरेपणा ते बघतो. आता त्यातसुद्धा कसं असतं की आपण जे बोलतो ना, मानव जे बोलतो, हे बघा काय असतं की आपल्याकरता मानवाचे आवाज जे असतात ते ॲक्च्युली इम्पॉर्टंट असतात. का मानवी आवाज म्हणजे काय, सर्व मानव जे काही मानव पृथ्वी तलावर आहेत त्यांचे आवाज ते फक्त लो आणि मिड फ्रिक्वेन्सीमध्येच बोलू शकतात. हाय फ्रिक्वेन्सीमध्ये मानव बोलू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ऐकण्यासाठी लो आणि मिड फ्रिक्वेन्सीची जास्तीत जास्त गरज असते डे टू डे लाईफसाठी. त्यामुळे जर आपल्याला लो आणि मिड फ्रिक्वेन्सीमध्ये म्हणजे आपल्याला स्पीच फ्रिक्वेन्सी आपण त्याला म्हणतो स्पीच फ्रिक्वेन्सी, तर त्यात जर आपल्याला 40% बहिरेपणा असेल दोन्ही कानाने तरीसुद्धा आपलं काम चालतं. एक कान चांगला आहे, एक कान बहिरा आहे का तर काही प्रॉब्लेम होत नाही, काही बिनसत नाही. परंतु जर दोन्ही कानांनी जर समजा 40% बहिरेपणा असला तरीसुद्धा आपलं काम चालतं. आपल्याला मशीनची सहसा गरज लागत नाही. जर समजा आपल्याला दोन्ही कानाने 40%हून कमी ऐकू यायला लागलं किंवा जर का बहिरेपणा 40%हून वाढला तरच आपल्याला मात्र कानाच्या मशीनची आवश्यकता लागते. आता काय होतं, जर आणि एक गोष्ट होती की या वयामध्ये मोठ्या आवाजाचा त्रास होतो. का मोठा आवाज जर झाला का आता मात्र मोठ्या आवाजाने ह्यांचे कान दुखतात. कानामध्ये का बऱ्याच वेळा कर्णनादसुद्धा चालू असतो. त्यामुळे ते सगळं विचारात घेऊन कोणती मशीन द्यायचं ह्याचा निर्णय घेतला जातो. हाय फ्रिक्वेन्सीमध्ये फक्त बहिरेपणा असेल तर मात्र त्याला मशीन देऊ नये. आलं लक्षात? बरं, आता कोणत्या कानाला मशीन लावावी, का दोन्ही कानाला लावावी की एकाच कानाला लावावी, आता तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपली कंडिशन काय आहे की बाबा दोन्ही कानाने जर ऐकू कमी येत असेल तर मशीन, अदरवाईज नो मशीन. हा जनरली नो मशीन. आलं लक्षात? ते एक. दुसरी गोष्ट, जर समजा दोन्ही कानाने जर समजा आपल्याला कमी ऐकू येत असेल तर मात्र दोन्ही कानाला मशीन घेणं इष्ट. ह्याचं कारण का दोन्ही कान बॅलन्स व्हायला पाहिजे, आपल्याला दोन्ही कानाने इक्वल ऐकायला आला पाहिजे. त्याच्यामुळे साऊंडची डायरेक्शन जी आहे ती आपल्याला कळते. परंतु जर समजा आपल्याला फक्त एकाच कानाला मशीन घ्यायचे तर मात्र लोक डेफिनेटली चूक करतात. का हा दोन्ही कानाने बहिरेपणा आहे 40% जास्त का मग ते काय करतात का जो कान जास्त बहिरा आहे ना त्यातल्या त्यात त्याला मशीन लावतात. ते अत्यंत चुकीचं आहे. का असं करू नका. जो कान त्यातल्या त्यात चांगला आहे त्याला मशीन लावा. कळलं तुम्हाला? ते एक गोष्ट. आता आपण मशीन कसं निवडावं. पहिली गोष्ट म्हणजे चांगली कंपनी बघावी, उत्तम कंपनी. आपण आपल्या घरी साधा TV घेताना सुद्धा आपण चांगल्या कंपन्या बघतो की नाही, तसं मशीन घेताना चांगल्या इंटरनॅशनल कंपन्या किंवा आपल्या इथे इंडियामध्ये पण एक 4-5 चांगले ब्रँड आहेत तेच फक्त घ्यावे. अदरवाईज जनरली का दुसरं घेऊ नये. नंतर मग मल्टी चॅनल मशीन जनरली सिलेक्ट करावं. मल्टी चॅनल म्हणजे काय, आता समजा आपण दोन व्यक्ती आपण बोलतो आहे, हा नॉर्मल आपण संवाद साधतो आहे, तर त्या संवादासोबत आपल्या रूममध्ये का आपल्या अवतीभोवतालची काय जे काही आवाज आहेत ह्याला आपण सराउंडिंग साऊंड म्हणतो. पंख्याचे आवाज, ट्रॅफिकचे आवाज, काही कोणताही आवाज तो सुद्धा आपल्या कानात जात असतो. आलं लक्षात? परंतु आपला मेंदू आहे ना, आता मेंदूला एक खूबी आहे. काय खूबी आहे की मेंदू
का ते सगळे आवाज जे आहेत, बाकीचे आवाज, ह्युमन साऊंड सोडून, मानवी आवाज सोडून बाकीचे जे आवाज आहेत ते सगळे तो दबवतो, सप्रेस करतो. आलं लक्षात? त्यामुळे मग का ते सप्रेस केल्यानंतर काय होतं की आपल्याला ह्युमन साऊंड आहे का त्याच्या हा उत्तम ऐकू येतं. कळलं? तर त्याचप्रमाणे मशीनने काम केलं पाहिजे. त्या मशीनना मल्टी चॅनल मशीन असं म्हणतात. त्या मल्टी चॅनल मशीन मानवी आवाज ओळखतात का म्हणजे त्यांच्यामध्ये का ब्रेनसारखी एक प्रकारची खुबी असते. आता कोणतं मशीन? तर कानाच्या मागे एक मशीन असतं. आता हल्ली अतिशय लहान मशीन निघाले, ते मशीन आहे. कानाच्या आतलं मशीन आहे, ते सुद्धा आपण घेऊ शकता. इट ऑल डिपेंड्स अपॉन का की तुम्हाला किती टक्के बहिरेपणा आहे ते. आता त्या पॉकेट मॉडेल होत्या त्या सगळ्या मशीन आहेत त्या कालबाह्य झालेल्या आहेत. आता एक गोष्ट म्हणजे अशी की जर तुम्हाला कॉस्टचा काही प्रॉब्लेम नसला म्हणजे काही इश्यू नसेल तर मात्र चांगलं तुम्हाला जे ऐकू येते ज्या मशीनने ते घ्यावं. आलं लक्षात? कॉस्टसाठी तुम्ही असं मशीन सिलेक्ट करू नका का की ज्याने आपल्याला काय नीट ऐकू येणार नाही का बाहेरचे आवाजसुद्धा येतील. मग कळलं तुम्हाला? तर त्याप्रमाणे आपल्याला जे मशीन चांगलं आहे ते अदरवाईज आहे ती कंडिशन बरी आहे, डोंट बाय मशीन. एक गोष्ट मशीन लावल्यानंतर अशी अपेक्षा करायची नाही की आता मला डोळे बंद करून कोणी काय कुजबुजलं जरी मला ते चांगलं ऐकू आलं पाहिजे. नाही, मशीन लावल्यानंतर तुम्हाला समोरच्या व्यक्तीने काय जो काय बोलत आहे तो तुम्हाला अगदी व्यवस्थित कळेल, संवाद तुम्हाला ऐकू येईल. जनरली आपण जेव्हा मशीन लावतो तेव्हा एक दिवसातनं 2 तास 3 तास किंवा एक 4 तासपर्यंत ठीक आहे. अदरवाईज जर समजा आपल्याला कधी आवश्यकता आहे तर मात्र ते मशीन लावायचं. जर समजा कोणी तरुण लोक आहेत का त्यांना मशीनची गरज आहे तर मात्र त्या लोकांना मात्र का त्या मशीन जास्त वेळ जॉबच्या ठिकाणी वगैरे का लावण्याची गरज आहे. आता काय असतं की जर समजा आपला वापर लिमिटेड असेल, तुमच्याकडे कितीही पैसे आहेत, तुम्हाला कोणतंही मशीन का परवडतं आहे, परंतु आपला वापर किती आहे ते बघण्याची गरज आहे. उगाच एकदम हायफाय मशीन घेऊ नये. कळलं तुम्हाला? आजकाल मशीनमध्ये खूप अटॅचमेंट आहेत, खूप काय काय आहे का त्याला मोबाईल कनेक्ट होतो, त्याला टी व्ही कनेक्ट होतो, त्याच्यामध्ये खूप काय काय आहे. तर आपल्याला जे काही आहे ते घ्यायचं. फॉर एक्झाम्पल जर समजा एखाद्या व्यक्तीचा मोबाईलचा वापर फक्त आपल्या SMS आणि का बोलण्यापुरता सीमित आहे, तो मेल बघत नाही, काही करत नाही, तर त्याला आयफोनची गरज काय? कळलं ना? तर त्याप्रमाणे आपण मशीन सिलेक्ट करायचं. आपल्या मशीनमध्ये मशीन लावताना का जो आवाज असतो बाहेरचा त्याला आपण नॉईज म्हणतो, ते ॲक्च्युली कमी करायला सांगायचं. दुसरी गोष्ट का मशीन कोणत्याही मशीनची का जी गॅरंटी असते ती नॉर्मली 1 ते 1.5 वर्षापर्यंत असते. परंतु जर आपण त्या मशीन चांगल्या वापरल्या तर त्या साधारणतः 3-4 वर्ष तर आरामात चालतात, काहीही प्रॉब्लेम होत नाही. फक्त त्या मशीनची का पाण्याशी संपर्क टाळा. आता एक अतिशय महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे कोणतंही मशीन घेताना डायरेक्ट दुकानात जाऊ नका. पहिल्यांदा तुम्ही ENT सर्जनकडे भेटा, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानेच मशीन घ्या. हे मात्र अतिशय महत्त्वाचं आहे. अदरवाईज अननेसरी तुम्ही तोंडघशी पडाल. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तींना काय म्हणजे जे काही मशीनचे हे असतात काय टेक्निशियन्स वगैरे, तर मग त्यांना सांगायचं की तुम्ही आमच्या घरी येऊन ट्रायल द्या. जरी तुम्ही का त्या दुकानात गेलात मशीन घ्यायला तरीसुद्धा त्यांना सांगायचं बाबा हे मशीन चांगलं आहे, मला चांगलं वाटतं, परंतु तू माझ्या घरी ये आणि त्याच्यानंतर मला त्याला घरी हे मशीन लावून बघून दे. कमीत कमी 2-3 दिवस तरी तुम्ही त्या मशीनची घरी ट्रायल घ्या, नाहीतर मशीन घेऊ नका. जर ते म्हणाले ट्रायल देत नाही का तर निघून जा. ॲज सिम्पल ॲज दिस. हे बघा, मी एखादी मशीन कॉस्टली घेतो आहे तर मला ते मशीन एक 2-3 दिवस तरी वापरता आलं पाहिजे. तर तुम्ही ते घरी वापरा, मशीन 2-3 दिवस वापरा, मग तुम्हाला कळेल की आजूबाजूची नॉईज ह्याचं कारण असं जर ते मशीनचं ट्रायल का जर दुकानात घेतलं का त्या दुकानामध्ये सगळं काही की आपलं नॉईजलेस हे असं वातावरण असतं की AC असतो, तर त्यात तुम्हाला ऐकू चांगलं येईल, परंतु नंतर मग घरी आल्यानंतर मात्र मग प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे. ते एक तर ते मात्र करा आणि मगच मशीन सिलेक्ट करा. नंतर ते टेक्निशियन्स वगैरे असतील का ते तुम्ही असे बघा की हे बघा हे जे मशीन आहे का ते इलेक्ट्रॉनिक आयटम आहे, तर जर समजा काही इश्यू झाला, काही प्रॉब्लेम झाला तर एक फोन करताच ती माणसं आपल्याकडे आली पाहिजेत.
आणि आपल्याला जे काय आहे का ते रेक्टिफाय करता आलं पाहिजे. कळलं ना? म्हणजे आपल्याला का जो काय दोष आहे तो ॲक्च्युली निराकरण करता आलं पाहिजे. हे मात्र अतिशय महत्त्वाचं आहे. का बऱ्याच लोकांची मुलं फॉरेन कंट्रीजमध्ये असतात, ते म्हणतात की आम्ही तिकडनं पाठवू. नो, कधीही ही चूक करू नका. तिकडनं मशीन आल्यानंतर त्यांना इथे वाली कोण नसतो. त्याचं ॲडजस्टमेंट हे ते खूप प्रकार असतात. त्याच्यामुळे बाहेर गावातल्या मशीन कारण बाहेरून आउट ऑफ कंट्रीच्या मशीन तिकडनं तुम्ही घेऊ नका जनरली. आता हे मशीन लावल्यानंतर तुम्ही एकदा ENT सर्जनला जाऊन दाखवा. मशीनचं ट्रायल घेताना सुद्धा तुम्ही ENTना दाखवा. हागे बघा आपलं हे मशीन आहे, मग कसं ऐकू येतं वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ओके करा. प्रत्येक वर्षाला मात्र तुमचं फॉलोअप ह्याचा कानाचा घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याचं कारण असं की प्रत्येक वर्षी आपण म्हणजे हा तपास करायचा, कानामध्ये काही वॅक्स आहे का, कानामध्ये काही प्रॉब्लेम आणखी आहे का. मशीन घातल्यामुळे कधी वॅक्स साठतं कानामध्ये. त्यामुळे प्रत्येक वर्षाला ENT सर्जनकडे जाऊन तो वॅक्स साफ करून घ्या. ते परत ते ऑडिओग्राम काढतील, मागच्या ऑडिओग्रामशी ते कम्पेअर करतील, आणि आता ह्या मशीनमध्ये परत काय ॲडजस्टमेंट लागेल का तर ते बघितलं जातं. कळलं ना? या सगळ्या बाबी बघूनच मशीन घ्या, नाहीतर पदरी निराशा याची शक्यता आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.